भेटून नाही राहिले ग्रामपंचायतचे, या देशभावनेतून असा टीका टिप्पणी करतो आणि भ्रष्टाचाराचा आरोप लावतो। उपसरपंचाने माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे। पत्रकार परिषदेत सरपंच हर्ष मोदी यांनी सर्व आरोपांचे केले खंडन। सटाकर्जुनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सौंदड ग्रामपंचायत वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच चर्चेत असते। अशातच सौंदड ग्रामपंचायतचे सरपंच हर्ष मोदी यांनी दिनांक 2 ऑगस्ट रोज शनिवारला सावंगी येथील बल हॉटेल या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केले व या पत्रकार परिषदेत सौंदड ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन शिवणकर यांनी केलेल्या सर्व आरोपाचे खंडन केले। गेल्या काही दिवसांआधी सरपंच हर्ष मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत वेगवेगळ्या मुद्द्यांवरून निशाणा साधत उपसरपंच रोशन शिवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात सरपंचांनी केलेला भ्रष्टाचार, ग्रामपंचायत मधील विकास कामे, निधीचा व पदाचा गैरवापर अशा विविध विषयांवर आरोप केले। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी व झालेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी सरपंच हर्ष मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी सांगितले की माझ्यावर झालेले सर्व आरोप हे खोटे व बिनबुडाचे असून राजकीय व वैयक्तिक द्वेष भावनेतून हे आरोप करण्यात येत आहेत असे सांगितले। तसेच सरपंच हर्ष मोदी यांनी पत्रकारांसमोर ग्रामपंचायत निधीचा वापर पारदर्शक केल्याचे स्पष्ट केले। त्याचे सर्व नोंद असून कागदपत्र उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले व सर्व कागदपत्रे दाखवत उपसरपंच रोशन शिवणकर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले। तसेच गावातील नागरिकांनी अफवांना बळी न पडता शंका असल्यास थेट मला किंवा प्रशासनाला भेटा व चौकशी करा असेही सांगितले व माझ्यावर झालेले सर्व आरोप हे खोटे असून उपसरपंच रोशन शिवणकर यांनी 100% राजीनामा द्यायला तयार राहावे असेही सरपंच हर्ष मोदी यांनी पत्रकारांसमोर बोलले। 100% सांगतो, मेरिट बेसवर कागदाच्या आधारावर तो 100% केस हारणार आहे हे मी त्याला सांगतो। आणि चंदा शामरावजी शिवणकर यांच्या अतिक्रमणचे दस्तावेज माझ्याकडे पहिलेपासून आहेत, वनची जमीन आहे, नोंदणी आहे, शुभम जन्मनोंदणीचे अतिक्रमण आहे त्याची नोंदणी आहे, बोगस संस्था मजूर संस्था शुभम जन्मनोंदणी बनवली त्याचे माहितीचे अधिकार घेऊन पुरावे आहेत। कारण की मजूर संस्थेमध्ये मजूरच हा असल्या पाहिजे जो स्वतः व्यक्ती इन्कम टॅक्स भरतो, ITR भरतो, तो सध्याच्या त्याच्या भरोश्यावर संस्था रजिस्टर झालेली आहेत। भरपूर विषय आहेत। रोशन शामराव शिवणकर जी का एक ही लक्ष्य, ठेकेदारी और भ्रष्टाचारी। इन्होंने आज तक किसी भी व्यक्ति का, मुझे नहीं लगता कि किसी का काम व्यक्तिगत रूप से कुछ पर्सनल काम किया होगा। हमने जनसेवा कार्यालय के माध्यम से पिछले 13 वर्षों में इस गोंदिया जिले के अंदर में 3500 लोगों के राशन कार्ड बना के दिए, 4000 लोगों के आधार कार्ड बना के दिए, 3000 लोगों के वोटर ID बना के दिए। पिछले 13-14 सालों में हम लोगों ने काम किया है। निराधार के पैसे, संजय गांधी श्रावण बाढ़ के पैसे, हर घर में मिलना, उनकी समस्याओं को जाना, ये सब कार्य हमने जनसेवा के माध्यम से किया है। मी तुमच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना पण सांगतो का हेतू परस्पर माझ्या पत्नीच्या नावानं आणि सरपंचाची पत्नी उल्लेख करून हेतू परस्पर माझी राजकीय व्यक्तिमत्व खराब करण्याची एक डावपेच आहे। मित्र परिवार ग्रुपमध्ये, विविध सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये सरपंच अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल केले आणि पत्रकार बातम्यांच्या माध्यमातून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला। या विरोधात मीनं मानहानीचा दावा ठोकून त्यांच्यावर 1 करोड रुपयाची मागणी मीनं केली आणि पोलीस स्टेशन डुग्गीपार मध्ये हे NC करून त्यांचे अहवाल दाखले माझ्याकडे आहे। तो वारंवार म्हणतो ना, मी खोटा म्हणत असेल तर माझ्याजवळ मानहानीचा केस करावा। तुमच्या माहितीला सांगतो 3 प्रकरण त्याच्या खिलाफ माहिती म्हणजे मानहानीचे माझे सुरू आहेत आणि त्याचे हे पुरावे आहेत। त्याच्यामध्ये हे FIR ची दर्ज कॉपी आहे, मी माहितीचे अधिकार घेऊन मागितलो। त्यामध्ये डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ऑनलाईन FIR दर्ज सुद्धा त्यांच्या नावाने करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये FIR मध्ये जे त्यांचे इतर सहकारी होते ज्यांनी ते फोटो व्हिडिओ व्हायरल करण्यामध्ये सहकार्य केला त्यांच्या नावाने पण रिपोर्ट दर्ज झालेली आहे।
त्याच्यामध्ये शुभम अरविंद जनबंधू जे की आमच्या सोबत आमच्या पॅनलमध्ये निवडून आलेले ग्रामपंचायतचे सदस्य होते, त्यांच्यावरही मी सांगीन, पण आता काही बोलत नाही. त्याच्यानंतर सचिन प्रभुदयालजी लोहिया आणि तिसरा व्यक्ती अजून एक आहे. असे 3 ते 4 लोकांनी त्याची व्हायरल केली. हे त्यांच्या FIR ची माझ्याकडे कॉपी आहे. की मी FIR आज केलेली नाही आहे. हे FIR 3/5/2025 ची नाही 3/5/2025 ची FIR आणि मानहानीच्या केस टाकलेला आहे. त्याचे पुरावे, त्याची संपूर्ण फाईल पहिल्या पत्रापासून तर शेवटच्या पत्रापर्यंत माझ्याकडे आहे. माझा गाव माझी बात. सडक अर्जुन.